फोटो ओके दोन. मित्रांनो नमस्कार. आज आपण देवेंद्र सोबत आहे, देवेंद्र खेडना. नेहमी आम्ही त्याला देवा म्हणतो, पण आज खरं तर आपला देवा PSI झालेला आहे. खूप म्हणजे जवळपास 3-4 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्ष त्याचा होता. 3-4 वर्ष जरी म्हटले तरी ते 4 वर्षात त्याने 10 वर्षाचा अभ्यास केलेला आहे. देवा आज PSI झाला आणि असं तसा नाही झाला. मी देवाला नेहमी सांगायचं, महाराष्ट्रात पहिला आहे ना, ओबीसीतून पहिला आलेला देवा, महाराष्ट्रात ओबीसीतून पहिला. हा सगळा प्रवास खूप खडतर होता. देवा असं कधी सांगत नाहीये 2-3 वर्षात म्हणजे कोणता क्षण कोणासाठी चांगला असेल. मध्ये लॉकडाऊन आला, कोरोना आला. कोरोनामुळे कदाचित देवाने निर्णय असा घेतला इंजिनिअरिंग झाल्यानंतर की स्पर्धा परीक्षेकडे ओढू. लॉकडाऊन नसतं तर तो जॉईन बी झाला असता कंपनीत, त्यामुळे तो अभ्यासाला लागला आणि ऑनलाईन अभ्यास स्टार्ट केला सुरुवातीच्या टप्प्यात, नंतर ऑफलाईन केला, कंटिन्यू अभ्यास केला मित्र. आणि MPSCचा प्रवासच असा असतो की मध्ये 1 मार्क 2 मार्कासाठी आपण नापास होतो. त्याच्यानंतर पुढची जाहिरात कधी, जागा कमी असतात, निकाल लागत नाही. आता ते 24 मध्ये जरी निकाल आला ते 2022 ची परीक्षा आहे देवाची, 2022. कदाचित 23 मध्येच ते सगळं जॉईनिंग वगैरे संपलं असतं. पण खूप कठीण काळात खूप चांगला संघर्ष केला, याचा निश्चित फायदा झाला. आणि या टप्प्यात आई वडिलांनी पण खूप सपोर्ट केला. 4 वर्ष इंजिनियर झाल्यानंतर घरी पूर्ण वेळ अभ्यास करतोय. फक्त त्याला स्वतःवर विश्वास होता आणि मला विश्वास होता. हे सगळे बाकीचे लोक आहेत, सगळे नंतर पास झाल्यावर येतात. जे लोक कधी आपल्याला भेटले पण निघे पण येतात, ते पण सगळे भेटायला येतात. पण खूप मोठा संघर्ष होता. आपल्या सगळ्याच्या टेस्ट वगैरे व्हायचे, त्याच्यात तर टॉपला राहायचा. 1-2 प्रश्न जरी चुकला तरी देवा विचारायचं, सर याचं उत्तर काय, त्याचं काय, याचं काय, त्याचं काय, आणि असं सगळं होतं. आपण देवालाच विचारू 2-5 मिनिटात त्याचा प्रवास कसा होता. काय सांगशील देवा? सर, आज मला PSI झाल्यावर खूप भारी वाटतंय. हे सगळं श्रेय तुमचं आणि माझ्या आई वडिलांचं. तुमच्यामुळे माझा पाया खूप पक्का झाला. आजपर्यंत मला वाटत नव्हतं की मी या टाइमापर्यंत, पण तुम्ही मला नेहमी सांगायचे की तू होशील एक दिवशी, तू असा अभ्यास असेल की तू महाराष्ट्रात पहिला 5 मध्ये, आणि मी आज ते करून दाखवले. ते फक्त तुमच्यामुळे, आई वडिलांच्या आशीर्वादामुळे इथपर्यंत पोहोचलेले सर. मी एवढंच सांगू शकतो. तू अभ्यासाचं शेड्यूल कसं ठेवायचा, किती तास अभ्यास करायचा? सर, आता अभ्यासाचं शेड्यूल प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते. कोणी 5 तास पण करू शकतो, कोणी 10 तास पण करू शकतो. पण माझं असं होतं की मला वाटायचं की थोडंसं अभ्यासात तुझ्याकडून काय होऊ शकत नाही. मला घडी वाचला की त्याच्यामुळे मला 10-12 तास अभ्यास राहायचाच. कारण की तेवढं केलं माझी क्षमता कमी होती, म्हणून मला घडी एक गोष्ट घडी वाचायला लागली. त्याच्यामुळे मी ते कंटिन्यू वाचत राहायचं. त्याच्यामुळे मला ते चांगलं लक्षात राहायचं. त्याच्यामुळे मी तेवढं 10-12 तास करायचो अभ्यास. मित्रो, नुसता अभ्यासाचा संघर्ष देवाचा नव्हता, तर त्याचं सर्व PSIला ग्राउंड पण असतं. 2-3 वर्ष नॉनस्टॉप अभ्यास करून तब्येतीकडे दुर्लक्ष. तर देवाने ग्राउंडची पण एवढी मेहनत घेतली तर तब्बल जवळपास 22 किलो वजन कमी केलं मित्र. 22 किलो वजन कमी आणि पुन्हा एवढा सगळा अभ्यास, या दोन्ही गोष्टींचा त्याने एकदम मध्यम काढला मार्ग आणि मग तो पास झालेला आहे. मला विश्वास आहे की देवा PSIवर थांबणार नाही. त्याची जी कॅपॅसिटी आहे ती DYSP काढण्याची आहे. तर तो लवकरच आपल्या समोर DYSP म्हणून आपल्या 2025 मध्ये आपल्याला रिझल्ट देईल तो. पण त्यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा.